उदकी तारिले पाषाण, हो ऐसे मैमान नामाचे. आता तो दगड तारला, दगड. सगळ्यांना कळालं की देवाच्या नावाचा आधार आहे. किती आधार आहे? ज्यांनी जगामध्ये देवाचा आधार घेतला तो जीव तरणार आहे. जो देवाच्या नावाचा आधार घेत नाही तो जीव भवसागरामध्ये बुडणार आहे. ही तेवढीच ताकद. दगड तरत होते, एक एक दगड तरंगायला लागला. सभा कोणी का होय ना टाळ्या वाजायला बट गावरास. 2-4 लंकामातला लोकेशनी दखब होते म्हणे काय ताकद आहे त्या देवाच्या नावात. एक एक दगड वर तरतोय म्हणे. बातमी लंकेतल्या रावणाला दिली. हे रावणा म्हणे काय? त्यांना नांदे लागू नको म्हणे. कोणा? म्हणे देवाच्या. अजिबात नादाला लागू नको म्हणे. का ब? मी नाव लिसूस. मग म्हणे तुम्ही घेरी येले. तुम्ही घेरी येल शे भाऊ म्हणे. म्हणे हा, पण मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणे. सांगा तुम्ही एवढं त्याचं वर्णन का करतात? म्हणे वर्णन डोळ्यांनी पाहिलं. त्याची ताकद जाऊ द्या, नावात इतकी ताकद आहे तर एक एक दगड तरंगत होता. नावमा इथली ताकद, एक एक दगड. मी एक कीर्तन मा असंच सांग राहीन. तू देवाच्या नावाने दगड तरला, देवाच्या नावाने दगड तरला, देवाच्या नावाने दगड तरला. एक जण संतापमा उठना म्हणे अहो यान पुढे काही सरकत नाही बा. असं उठणार एक जण संतापमा. तो म्हणे महाराज तुमले कीर्तन कराल कितला दिन घ्यात? म्हणतो 15 वर्ष झाले बा. म्हणे तुम्ही रोज देवाचं नाव घेता का? म्हणतो हा. चला म्हणे तुमले तापीमा टाकी दकू, तुम्ही वर येता का? हो काका. असा येडापणा करू नको. मी पहिले बी सांगा आमना पाकिट आमले दाबी देतीन याल वर येऊ देऊ नका बा. ते सोपं, ते सोपं. तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात काही लोक येतात. आपण पहिले एकच होतो पण नंदनगरी एवढी सोपी नाही महाराज. आम्हाला एकही वारकरी साधू मिळाला नाही, पण आम्हाला काही क्षण माऊलींचा घडला म्हणून आमचा काही परिसर हा कृपांकित झाला. पण तुम्हाला सांगू तापी माईच्या त्या तीरावर एकही वारकरी साधू आम्हाला मिळाला नाही. जर आम्हाला एखादा मोठा वारकरी साधू मिळाला असता तर आमच्या परमार्थात तेवढीच प्रगती झाली असती. पण तुम्हाला त्याच्याही पुढचं एक वाक्य बोलतो, आम्ही तेवढेही कमी नाहीत. तापी माईचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. माऊलींसारखे संत आम्हाला भेटलेत. पण तुम्हाला सांगू आमच्या तापी माईच्या त्या तीरावर एक साधू असा घडला ज्यानं उभा आयुष्य जगाला राम शिकवला. त्या व्यक्तीनं राम शिकवता शिकवता हृदयात असा राम ठसवला, जो माणूस ज्या माणसाने आपला देह ठेवला, देह ठेवल्यानंतर सुद्धा ज्या व्यक्तीचं हृदय राम म्हणत होतं त्या पूजनीय दगाजी बापूच्या परंपरेतून आम्ही जगतो. ही ताकद आहे. एक वारकऱ्याला फक्त रामराम राहिला तरी नर्मदा माईच्या आत गेलेलं शरीर पुन्हा वर आलं. अधिकार होता की माझा एक शिष्य विना रामराम म्हणण्याचा माझी वाट पाहतोय, मला रामराम करावं लागेल. गेलेला देह वर यावं ही कलियुगातली ख्याती आहे. ऐसा साधू होणे नाही. हा आमना पा गाड्या होई घ्यात, शर्ट चांगलं घालायला लागूत, कांजीच कांजी असं पा शर्ट दिसतं समोरनाला वाटस यानं कितल्या ओव्या पाठ होतीन बा असं वाटतं समोरच्याला. आमची राडी बदलली, आम्हाला पैसा मिळाला पण आतून समाधान नाही. हे कधी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला आतून समाधान का नाही? आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांची बराबरी कधीच करू शकत नाही. आम्ही वरपंकच भक्ती करतो, आम्हाला त्याच्यातली समाधानी नाही. सोपं नाही ते. आम्ही नाही येणार वर. आमले जर बोडनाता द्या ते उलट देवच सांगे जाऊ द्या एक घ्या खुद खुद बाकी नसणं काय करणं आहे बस. ही ताकद आहे. पण देवाच्या नावाची ताकद आहे का किती गोड आहे. हो लंकेतल्या रावणाला कळालं की देवाच्या नावानं दगड तरतो. रावण काय म्हणे माहिती का? असं जर सांगितलं तर सगळे लोक रामाकडे जातील, मी पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रावणनी चॅलेंज दिलं म्हणे आपलं बी नाव टाक द्या, बॅनर लाई द्या, मी दगड तारायला तयार आहे. कोणी घेरी येल होती समजी राय ना तुमले? रावणनी घेरी येल होती. आणि मावशी नेमन ऐका, ज्याले घेरता येस त्यांनीच घेरो. म्हणजे मी बोलायला नको पण आमच्या खानदेशात ती पद्धत फार आहे. माझा मुद्दा नेमन ऐका. मावशी झोपी घ्या. हा नेमन ऐका, ज्या बाईले घेरता येसोय त्याच बाईनी घेरान. आखा गावले पापडे काऊन सवय, पण जिले घेरता येस तिना डिमांड का तुम्ही ताई आमना पापडे घेर द्या ना ताई आमना. ती बहीण काय सांग पहिले म्हणा नातू समायना पडी, तो नातू बी गंदा मंदा शेंबड्या शेंबड्या बाहेर निघस त्यांना, पण आपल्या समायना पडत बो घेरान करता. त्या बाईने घेरायला सुरुवात केली आणि त्या पीठमा पन्नात गट होया. त्या बाईला समजी घे आता आपलं काही खरं नाही बुवा, आपला डिमांड खलास व्हा माय. मग ती बाई काय म्हणते माहिती का? लय बो म्हण ना तू तो रडी राह ना, रडी नाही तू ना साडा पाडीन चालली नेमन करता ते. तू काय सांग राहिली?
नाही 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 लय बाबा नातू बी तू काही नाही, तुझ्याकडनं चूक झालेली. जिले गेरतायस ना तिनेच गेलो, ज्याला म्हणतायस ना त्यानेच म्हणू. मी एकदा वर म्हणाल गो, वरणावर आटकी गुपास नाही विचार करत आहो भाऊ शेका घ्या भाऊ काय माहित म्हणे. मला जे येतं मी तेच करतो, जे येत नाही मी ते करत नाही. ताठ्या माणसाला जे जमतं तेच. मुंबईनी बाई निमगुड माऊनी आणि त्या बाईने घेरणाऱ्या बाया पाहिल्या आणि ती बाई म्हणे त्या बायांना सांगायची एकदा मला घेरू द्या. निमगुईन बाई म्हणे गेरी येले येईल नेमन घेरू द्या म्हणे आधी. मुंबईनी बाई निमगुई मा बरं का सर्जेराव महाराज, आणि ते काय आगाऊपणा करे एकदा मला घेरू द्या. निमगुईन बाया म्हणे नेमन गेरी येईल शे आई बहिणीले घेरू द्या. याते लगून आयताच पापडे वाद गई म्हणे येईल घेरू द्या म्हणे. आणि जवळ ती घेराला उभी राहिनी हो हो जवळ उलटा बघा ना अंगवरून ती म्हणे हाय ती मग मी असा प्रयत्न करावं नाही बुवा. हे ज्याला जमतं त्याला. तसं रावणनी गेरी येल होती. तुमले तर बोलायलाच नको पाहिजे आते, पण जुन्या माता मावल्यांचा परिश्रम फार सुंदर आहे महाराज. ज्याला जे जमतं त्याने ते करावं. मला अशी एक शोकांतिका वाटते, मी बोलू नये पण बोलतो तुम्हाला. बघा या खानदेशाचं खाणं हे जगभर प्रसिद्ध आहे. खरं आहे का नाही? खानदेशाचं खाणं आमच्या संप्रदायाने सुद्धा मान्य केलं की आमच्या खानदेशातल्या माता माऊलींनी जेव्हा मांडे भोजन दिलं आळंदी तीर्थक्षेत्रात, तर एक एक माणूस प्रसन्न होत होता आणि विचार करायचा ही ताकद खानदेशाची आहे. पण आता इथल्या बाया बसेल त्यामध्ये जुन्याच बाईसले जमी, नवीन बाया 70 रुपया पुरी विकतलेली तीच पण प्रयत्न नाही करतीस. बरं तेच ना, जाऊ द्या. इथं एवढे लोक बसलेले आहेत ना वासुदेव महाराज, एवढे माझी भाषा समजते ना तुम्हाला. बघा आठी इथला लोके मना सकट, आठी इथला लोके उभा राहील बसेल. तुमले खरं सांगू का, यासनापैकी 80% असा लोक आहेत तेसनी माय हयात होती तोच तेसनी पुरणनी पुई खायले. खरंच सांगा त्या तुमले घाबरी राहणार म्हणीन त्या आणि म्हण राहणार. माय होती तवयच भेटणी, त्यानंतर नाहीच. ती बी ताकद होती. हा ती बी ताकद. आमच्या खानदेशाच्या मायमावल्यांना खरंच वंदन करावं. 1 लाख पुरणाच्या पोळ्या शताब्दी महोत्सवाला आळंदीला पाठवल्या. तिकडचा एक माणूस पुरण खात होता, इंजिनियर असलेला, असं पुरण खात होता. तो बाजूच्याला सांगायचा का हो सर याच्यात पुरण गेलं कसं? डोकं लावू नको नुसता खाय. आई आमनास कडे तू डोकं लावू नको, तू कितली बी PhD करी तुला ही सापडावली तू कथा नाही याच्यात गेलं कसं? तू डोकं कितलं बी घाल तू लोम जाऊ नये. ती कॉपीच करता येत नाही. ही ताकद आहे तुमची खरंच. एक बाई अरे काय ताकद होती, पाटे 4 वाजेला उठून 10 वाजेपर्यंत 50 लोकांच्या एकत्र कुटुंबाच्या 50 पुऱ्या एकटी बाई टाकायची. ही खानदेशातल्या बाईची ताकद होती. पाटे 4 उठीन 9 वाजेपर्यंत 50 पुऱ्या एकच बाई करे. आता गरमा 3च जण आहेत, अख्खा गावमा दाय फिरावस पुरण करणं हे पुरण करणे पुरण करणं हे पुरण करणे. अरे काय प्रसंग आला. तुमले विनंती करत मावशी, आपल्या मुलीला 2 गोष्टी प्रत्येक आईनं शिकवल्या पाहिजे. ही संस्कृती आपली. मुलगी शिकली पाहिजे, चंद्रावर गेली पाहिजे. मी या मताचा आहे. उद्याचं भविष्य म्हणजे मुलगी. या देशाची पहिली महिला राष्ट्रपती जेव्हा प्रतिभाताई पाटील बसल्या त्या दिवशी आमच्या भोया उंचावल्या होत्या. आम्ही ताट स्वाभिमानाने सांगायचो की ती माऊली आमच्या खानदेशाची. आम्ही सांगायचो की नाही? आम्ही सांगायचो ती माऊली आमच्या खानदेशाची. 5 वर्ष देशाचं राष्ट्रपती पद भोगलं पण डोक्याचा पदर कधी खांद्यापर्यंत येऊ दिला नाही. ही खानदेशी संस्कृती, महाराष्ट्राची पवित्र संस्कृती त्या बाईनं जगासमोर आणली. ही ताकद आहे या देशातल्या स्त्रीची. पण आपल्या प्रत्येक आईनं आपल्या मुलीला 2 गोष्टी शिकवायच्या. ओबीन जास्त निघूनच आली पण 2 गोष्टी. 1 तुझा डोक्याचा पदर उभा आयुष्य कधी पडू द्यायचा नाही म्हणजे संस्कृती जपायची. आणि 2 तू किती शिकली तरी तुझ्या हाताला इतकी चव पाहिजे. एकदम 50 वारकरी जर तुझ्या घरी आले बेसन भाकर का होईना ते तृप्त होऊनच गेले पाहिजे. ही ताकद तुझ्या हातात असली पाहिजे. या 2 गोष्टी पाहिजेलच. असा पहिला पोया घ्या आणि मागे पोया पोया पोळा पोळा असा पहिला पोळा गेला बया भाऊ माझा. मला सुद्धा तवावर न्या खाण्या पडण्यात उमजतच नाही आते. म्हणून एक विनंती तुमले, स्वयंपाक शिकाडीन वाटला जो आते, दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल. ही पाककला आहे ती आपण शिकवलीच पाहिजे. तेवढी ताकद जाऊ द्या आपल्याकडे. रावणाने विचार केला मी तारतो. मी सगळे लंकेतले लोक म्हणे येऊ द्या दखूच आऊ बी काय करस. यांना बी 10.5 घ्यात म्हणे आधी दखितल्या म्हणे आधी नेम. हां मग काय केलं? मुद्दा आहे का बरं? एवढाच मुद्दा आहे.
रावणाने गर्दी गोळा केली तात्या आणि रावण दगड घेऊन गेला, पाण्यात उतरला, डोळे बंद केली, दगड डोळ्याला लावला, लोक आज झटकेत, काही नाही शक्य, नाही शक्य, नाही शक्य. रावणानं दगड घेतला, दगड पाण्यात टाकला, जो दगड पाण्यात टाकला तो दगड पाण्यात तरला. तुम्ही विचार करल्या मी चहा पियेस तिथला मग गाव माझा एक मतून सांगा बुवा, जो दगड रावणाने पाण्यात टाकला तो दगड पाण्यात तरला. वा, आमच्या परिसराचं खरंच वैभवच आहे महाराज. असं जर सांगू ना, बाकी नुसता बरं काही बी सांगा कीर्तन मा, बाकी नुसता तुम्ही रडावा हसाळा, त्यांना चेहऱ्यावर आनंदच नाही. अख्खं कीर्तन वैगे बाजूला म्हणे नाना कीर्तन वैगे, हा वैगे का, मग तुका गोया झाड आलेला होता का 2 तास जायला, तू काय करायला होता, तुला उमज नाही आले काय चाललाय ना, काहीच नाही. कीर्तन अशी कला आहे आई, खरंच मला मी वंदन करतो. कीर्तनात कीर्तनकाराने पंढरपूर सांगितलं तर डोळ्यापुढे पंढरपूर आलं पाहिजे. कीर्तनात कीर्तनकाराने आळंदी सांगितली तर डोळ्यापुढे आळंदी आली पाहिजे. कीर्तनात कीर्तनकाराने दोंडाईचा सांगितलं तर दोंडाईचा यावला पाहिजे, असं शादनी निघ जावं कथमत, त्याला काय समजेल कीर्तन काय चाललं वास. जो दगड पाण्यात टाकला तो पाण्यामध्ये तरंगला, जसा तरंगला रावणही खुश झाला, म्हणे पाहिलं काय ताकद आहे. लंकेतली लोक म्हणायला लागले, म्हणे खरंच रावणामध्ये ताकद आहे, रावणाने दगड तारला, रावणाने दगड तारला. बातमी मंडोदरीला गेली, मंडोदरी प्रभू रामचंद्रांची सच्ची आणि निस्सीम भक्त, तिला माहित होतं जगाच्या पाठीवर तारणं हे फक्त त्यालाच जमतं, इथे वशिला केला असेल. तिलाही विश्वास नव्हता, काहीतरी शेज म्हणे, काहीतरी शेज. मग ती बाई घरी वाट पाहत होती, कोणाची, रावणाची, की रावण कधी घरी येईल, कधी घरी येईल आणि मी कधी विचारू की तुम्ही कस काय तारा. ती बहीण बजेट बसेन येतो, तिला माहित होतं आई बटी लबाडी आहे बा असं. ती आईदार तीदार, आईदार तीदार, आईदार तीदार, आईदार तीदार. रावण 12 वाजता बरोबर घरी आला आणि जसा घरी आला तसं मंडोदरीने आवाज दिला, रावणा. कसा आवाज दिला असा, तुम्ही ब्याज म्हण राहणार, असा आवाज होई का रावणनी. रावणा तलवार लईन फिरे म्हणतं रावण तलवार. मंडोदरीला माहित होतं इथं पथ्य, इथं नियमित, असा आवाज नाही दिना. जी स्त्री आपल्या मालकाला संसारात नाव धरून हाका मारते त्या बाईच्या संसारात तिला दरिद्रता येते, गरिबी येते. माणूस कसा का होईना तो संध्याकाळ गल्या का मोजत ये ना. प्रत्येक बाईने अंगणमा बाहेर निघाणं परात लयाने त्याला सांगा ना, स्वामी या तुमचे पाय या परातीत टाका, मला धुवायचे. कसं सांगा ना, या स्वामी या तुम्ही क्रांतिकारी येलेत, या तुमचे पाय या परातीत टाका, मला पाय धुवायचे. पायनी धुवाना त्या परातुरी शपाला ना, ते भेटणार नवीन नको भेटीच. या व्यसनाने लाखो संसार उद्ध्वस्त झाले, याचा विचार केला पाहिजे. असं रास का काही बी. रावणाने मंडोदरीने कसा आवाज, रावणा नाही हो. मग मंडोदरी काय म्हटली, स्वामी हो स्वामी इकडे या, मी जे ऐकलं ते खरं आहे का. रावण म्हणे तुझे ऐकलं ते 100% खरंय, पण मला माहित आहे मी किती पटवण्याचा प्रयत्न केला तरी तुला माझा विश्वास बसणार नाही. गावात विचार. मंडोदरी म्हणे माझा तुमच्यावर विश्वास आहे, सांगा तुम्ही दगड कसा तारला. रावण म्हणे ते असं सांगाना नाही, झाकेल मूठ 1.25 लाख नाही. तू एक काम कर म्हणे, काय आपलं तिथलावरच चाललाय ना म्हणे, वाजा गाजा दरवाजा खिडक्या लाव, मग मी तुला सांगतो मी दगड कसा तारला. कसा तारला हट्ट धरला मंडोदरीने. आणि रावणाने सांगितलं, मंडोदरी सगळेच लोक रामावर प्रभावित झाले, त्या रामाच्या नावाने दगड तरत होता. मलाही वाटलं मी दगड तारला पाहिजे, मलाही वाटलं मी दगड तारला पाहिजे. मग मी एक युक्ती केली. काय, 2 दिवस मी सूत्र पाहिलं, मला तारण्याचं सूत्र सापडत नव्हतं. शेवटी मला एक सूत्र सापडलं की या जगाच्या पाठीवरती तारणं फक्त देवाला जमतं, त्याशिवाय इथे तारण्याची ताकद दुसऱ्यात नाही. देव आणि माझं वैरत्व आहे, मला माहित होतं. त्याची माझी भांडण आहे. आमचं ठरलंय भजनाने मोक्ष नाही, पण देवाला भांडणाने मोक्ष मिळवायचा.
माझं आणि त्याचं 3 पिढीचं वाकडं, मी त्याचं नाव कसं घ्यावं. पण मला वाटलं की या जगात ताकद फक्त त्याच देवाची आहे. तो देव माझा वैरी होता तरी मी त्या देवाला शरण गेलो, डोळे बंद केले, दगड घेतला, पाण्यात उतरलो आणि त्या दगडाला रामाची शपथ घातली. तरला तर बरं आहे, नाही तर तुला रामाची शपथ, त्या शपथीनं तो दगड तरला. हा इतिहास आहे.